हेलो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट द लिमिट टेस्ट. सी, लिमिट टेस्ट हा फार्मास्युटिकल अनालिसिसमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. आता लिमिट टेस्ट हा आपल्याला थिअरीमध्ये सुद्धा आहे आणि प्रॅक्टिकल्समध्ये सुद्धा आहे. सो आय मस्ट से की हे जे काही लिमिट टेस्ट आहे, स्पेशली 5 एलिमेंटचे लिमिट टेस्ट आहे, ते आपल्याला एकदम मुखपाठ असायला पाहिजे. की लिमिट टेस्ट झोपेत जरी म्हटलं तर क्लोराईडची कुठली आहे, आयरनची कुठली आहे, सल्फेटची कुठली आहे, ह्या सगळ्या लिमिट टेस्ट आपल्याला माहिती असल्या पाहिजे. ओके, सो ह्या लिमिट टेस्ट मी तुम्हाला सांगणार आहे, शेअर करणार आहे. प्लस ह्या ज्या काही लिमिट टेस्ट मी अगदी सिंपल वेने तुमच्यासोबत एक्सप्रेस करणार आहे, शेअर करणार आहे. कारण आता बऱ्याच मुलांना कन्फ्युजन होतं की लिमिट टेस्टला आपण कशा प्रकारे आठवण ठेवायचं, मेमोराईज करायचं, कारण कुठले कंपोनंट कुठल्या टेस्टमध्ये ॲड करायचे, स्टँडर्डमध्ये कुठलं टाकायचं, टेस्टमध्ये कुठलं टाकायचं, ते सगळ्या कन्फ्युजनवरती मी एक बेस्ट असं सोल्युशन घेऊन आलेली आहे. व्हिज्युअलायझेशन थ्रू मी तुम्हाला एक छान अशी डायग्राम थ्रू एक्सप्लेन करणार आहे की प्रत्येक लिमिट टेस्टमध्ये आपण काय काय केमिकल्स ॲड करायला पाहिजे आणि त्याचा ऑब्झर्वेशन कशा प्रकारे असणार आहे. सो अगदी छान, सिम्पल आणि अंडरस्टँडेबल लँग्वेजमध्ये, ऑब्वियसली आपल्या मातृभाषेमध्ये आपण आजच्या लिमिट टेस्टवरती डिस्कस करूया. ओके, सो प्लस वन थिंग की जर तुम्हाला ह्या सगळ्या टॉपिक्सवरती, लेक्चर्सवरती जर नोट्स पाहिजे असणार तर नोट्स मी अवेलेबल करत असते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. चॅनलचे लिंक्स हे तुम्हाला अगदी इझिली आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. फार्मसी विथ पल्लवीवरती तुम्ही जाऊन इझिली नोट्स डाउनलोड करू शकता आणि कुठल्याही टॉपिकवरती, ज्या टॉपिकवरती मी लेक्चर करते त्या प्रत्येक टॉपिकची नोट्स मी त्यावरती अपलोड करत असते. ओके, सो प्लस अगेन तुम्हाला जर फार्मसी रिलेटेड लेक्चर्स आपल्या मातृभाषेमध्ये जर पाहिजे असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, सो विदाउट वेस्टिंग एनी time, let's moving to our main part. So hey guys, myself Pallavi, assistant professor, and you're watching Pharmacy with Pallavi. So guys, limit test म्हणजे काय आधी समजून घेऊया. See, limit टेस्ट ऑफ कशाची करतो तर एखादा पर्टिक्युलर सॅम्पल आहे, त्या सॅम्पलमध्ये किती प्रमाणात इम्प्युरिटीज आहे आणि ती जी काही इम्प्युरिटीज आहे ती आपल्याला टॉलरेबल आहे की नाही, ॲक्सेप्टेबल आहे की नाही, की हार्मफुल आहे, या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी आपण लिमिट टेस्ट करतो. तर लिमिट म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू आपण बऱ्याचदा ऐकलं असणार की आपल्या पॅरेंट्सकडनं की तू तुझ्या लिमिटमध्ये राहा. आपण आपल्या मोठ्यान ब्रदर सिस्टरकडनं ऐकतो की तू तुझ्या लिमिटमध्ये काय, तर एक ती रेंज असते. त्या रेंजमध्ये जर आपण एखादी गोष्ट करतोय देन इट्स ओके, बट त्या रेंजच्या पलीकडे जर आपण काहीतरी करतोय तर ती आपल्यासाठी हार्मफुल असू शकतो. सेम थिंग होतं आपल्या केमिकल्स थ्रू. जे केमिकल्स आपण फार्मास्युटिकल प्रोडक्ट्समध्ये यूज करतो तर त्यासाठी एक पर्टिक्युलर रेंज आहे, त्या पर्टिक्युलर रेंजपर्यंत ती इम्प्युरिटीज चालते. येस, तुम्ही म्हणणार की फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये इम्प्युरिटीज ही हार्मफुल नाही आहे का, तर ऑब्वियसली आहे. त्याच्या पर्टिक्युलर लिमिटपर्यंत ती ॲक्सेप्टेबल आहे. कुठलीच गोष्ट आपण म्हणू शकत नाही की एकदम कम्प्लिटली 100% प्युअर आहे. हां, ठीक आहे, त्यामध्ये एक स्लाइटली चेंजेस 0.001% इम्प्युरिटीज असायचे चान्सेस असतात. ओके, सो ती जी लिमिट आहे त्या लिमिटपर्यंत पर्टिक्युलर इम्प्युरिटीज म्हणा किंवा एखादं सबस्टन्स आपण अलाव करू शकतो, बट त्याच्या पलीकडे जर तो पर्टिक्युलर सबस्टन्स, कंपाऊंड, इम्प्युरिटीज जर गेली तर ती लिव्हिंग थिंगसाठी हार्मफुल असू शकते. कारण फार्मास्युटिकल प्रोडक्ट हे इतके सेन्सिटिव्ह आहे, त्यामध्ये आपण लाईटली जर चूक केली तर ती लिव्हिंग ऑर्गॅनिझमला घातक ठरू शकते. ओके, सो येस, आपल्याला ती अवॉइडेबल आहे की नाही, त्याला आपण एक्सेप्ट करू शकतो की नाही, ती रेंज चेक करायसाठी आपण ही लिमिट टेस्ट परफॉर्म करतो. ओके, सो इम्प्युरिटीज म्हणजेच काय तर असा फॉरेन सबस्टन्स जो आपल्या केमिकलमध्ये प्रेझेंट आहे तो अनवॉन्टेड आहे, त्याला आपण इम्प्युरिटीज म्हणतो. ठीक आहे, सो आता टोटल 5 असे कंपोनंट आहे ज्याच्या लिमिट टेस्ट हा मोस्ट कॉमन आहे आणि त्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक टेस्टमध्ये आपल्याला करावंच लागतं. सी, एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला लिमिट टेस्ट विचारतात, प्रॅक्टिकलमध्ये, थिअरीमध्ये सुद्धा आणि वायवामध्ये सुद्धा या टॉपिकवरती क्वेश्चनिंग असतात. सो तुम्ही पार्टच करून टाका लिमिट टेस्ट. आता याला पार्ट कशा प्रकारे करणार तर फर्स्ट टेस्ट बघूया, दॅट इज द लिमिट टेस्ट फॉर अवर क्लोराईड. आता सी, थिअरी सुद्धा माझ्याकडे आहे आणि व्हिज्युअलायझेशन सुद्धा आहे. मला जर सांगायचं असेल तर मी तुम्हाला थिअरॉटिकली सांगू शकते की हा केमिकल घ्या, ते केमिकल घ्या, मिक्सअप होते, रिॲक्शन होते, ब्ला ब्ला ब्ला. बट माझं हे म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट जर आपण व्हिज्युअलायझेशन करून आणि पॉईंट कन्सेप्ट क्लिअर करून जर स्टडी केला तर ती गोष्ट आपण कधीहीच विसरत नाही, लॉंग टाईमसाठी ती मेमरीमध्ये स्टोअर होते. ओके, सो असे हे जे काही लिमिट टेस्ट आहे आपण ते व्हिज्युअलायझेशन करून स्टडी करूया. ठीक आहे, लिमिट टेस्ट आठवण्यासाठी मी एक अशा प्रकारे ट्रिक यूज करते. आता ही जी
इमेज आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असणार. यामध्ये लिमिट टेस्ट आपण कशा प्रकारे करतो तर एक स्टँडर्ड घेतो आणि टेस्ट घेतो. स्टँडर्ड म्हणजे काय तर असा कंपोनंट असे आपले केमिकल सबस्टन्स जे कम्प्लिटली स्टँडर्ड्स आहे. आता मला सांगा एखादा गोष्टीचं आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे तर आपण कंपॅरिझन कोणासोबत करणार, जो आपल्यापेक्षा बेटर आहे त्याच्याशी होतं. आता जनरली 12thचा रिझल्ट तुमचा लागलेला असणार. आता तुम्ही तुमची कंपॅरिझन कोणासोबत करता, आता जनरली आपले मम्मी पप्पा तर नाही करत, बट जे आजी आजोबा काका काकू जर करत असणार तर कोणासोबत करणार, असा व्यक्ती ज्याचे मार्क्स तुमच्यापेक्षा जास्त आहे. ठीक आहे, जर तुम्हाला 88% आहे त्याला 98% आहे तर त्याच्याशी तुमचे कंपॅरिझन होईल, राईट. ठीक आहे, सो मग स्टँडर्ड सोबत आपण कंपॅरिझन करतो किंवा तुम्ही स्टँडर्ड आहे, तुमचा जर छान असा रिझल्ट आहे, 90% मार्क्स आहे, तुमची कंपॅरिझन कोणासोबत होईल किंवा तुम्हाला कम्पेअर करणार लोक ज्याला 60-70% आहे, राईट. सो आपण स्टँडर्ड सोबत नेहमी टेस्टचे कंपॅरिझन करतो. केमिकल सोबत सुद्धा सेम होतं की जो हा आपला पर्टिक्युलर केमिकल आहे जो आपल्याला फार्मास्युटिकल प्रोडक्टमध्ये यूज करायचा आहे त्याला आपण स्टँडर्ड सोबत कम्पेअर करतो. मग तीच जी स्टँडर्ड सबस्टन्स असतो त्याचे एक आयडियल व्हॅल्यूज असतात, त्याच्यामध्ये कम्प्लिटली इम्प्युरिटीज नसते, तो कम्प्लिटली प्युअर असतो, याला घेतो आपण स्टँडर्डमध्ये. ओके, आणि टेस्टमध्ये काय घेणार, टेस्टमध्ये असा सॅम्पल जो आपल्याला डिटेक्ट आउट करायचा आहे. ठीक आहे, सो हे स्टँडर्ड आणि टेस्टचं कन्फ्युजन तुम्हाला क्लिअर असणार. नाव आता काय करायचं आहे आपल्याला, नेस्लर सिलेंडरमध्ये हे आपण लिमिट टेस्ट परफॉर्म करत असतो. नेस्लर सिलेंडर घ्यायचे आहे, जनरली 50 ml ज्याची कॅपॅसिटी आहे अशा प्रकारे नेस्लर सिलेंडर आपण घेतो. आणि त्या नेस्लर सिलेंडरमध्ये जो टेस्ट आणि स्टँडर्ड आहे दोघांमध्ये सेम केमिकल्स असतात. ओके, फक्त चेंजेस काय तर जो स्टँडर्ड आहे, स्टँडर्डमध्ये जो सॅम्पल आहे आपला तो स्टँडर्ड असणार आहे पाहिजे, म्हणजे प्युअर असणार आहे. आणि टेस्टमध्ये काय घेणार तर टेस्टमध्ये असा सॅम्पल ज्याला आपल्याला डिटेक्ट आउट करायचा आहे, आयडेंटिफाय करायचा आहे, तो आपण टेस्टमध्ये घेतो. ओके, फक्त एवढाच डिफरन्स आहे. म्हणून मी काय केलं, 2 नेस्लर सिलेंडर काढले, कॉमन जे रिएजंट आहे ते तिथे मार्क करून ठेवले माझ्या, म्हणजे मला जसं इझी वाटतं त्या इझी वेने मी लिहिले. तुम्ही हे डायरेक्टली इमेजेस घेऊ शकता आणि तुम्ही लर्न आउट करू शकता किंवा तुमचं सुद्धा प्रिपेअर करू शकता. ठीक आहे, आणि फक्त चेंजेस काय तर जे टेस्ट आणि स्टँडर्ड आहे ते चेंजेस आहे. आता क्लोराईडची लिमिट टेस्टमध्ये आपण कुठले केमिकल्स यूज करणार तर फर्स्ट असतो आपला सिल्वर नायट्रेट, दॅट इज AgNO3, हा 1 ml असतो. आफ्टर दॅट नायट्रिक ॲसिड हा आपण 1 ml घेतो. ठीक आहे, टेस्ट आणि स्टँडर्ड दोन्ही यामध्ये सेम असणार आहे. नेस्लर सिलेंडर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये सिल्वर नायट्रेट आणि नायट्रिक ॲसिड टाकायचं आहे 1 ml. आफ्टर दॅट वी हॅव टू प्लेस अवर स्टँडर्ड for our standard Nestler cylinder and test sample on for our test Nestler cylinder. ठीक आहे, सो अगेन 1 ml आपण स्टँडर्ड जो NaCl आहे, सोडियम क्लोराईडचं सोल्युशन आहे फॉर क्लोराईड टेस्ट, ती घेणार आपण. ठीक आहे, आणि टेस्टमध्ये काय करणार, जो सॅम्पल आपल्याला दिला आहे तो आपण त्यामध्ये प्लेस करणार. ठीक आहे, आफ्टर दॅट त्याला प्रॉपर असं मिक्सअप करणार आणि व्हॉल्यूम मेकअप करणार अप टू 50 ml. मेकअप झाल्यानंतर ते जे काही नेस्लर सिलेंडर आहे त्याला आपण स्टेडी ठेवणार फॉर अ पर्टिक्युलर टाइम पिरियड. त्याला कशासाठी स्टेडी करणार तर जे काही केमिकल्स आहे यांच्या रिॲक्शन होण्यासाठी. ठीक आहे, आता हे जे काही AgNO3 आहे, नायट्रिक ॲसिड आहे आणि क्लोराईड आहे, याची काही रिॲक्शन्स होतात. ठीक आहे, आणि ह्या रिॲक्शनमुळे जो काही सॅम्पल आहे याच्यामध्ये काही PPT प्रेझेंट होते. ठीक आहे, NaCl आहे म्हणजे स्टँडर्डमध्ये आपल्याला ऑलरेडी क्लोराईड आहे, म्हणजे ती जी लेवल आहे त्या लेवलमध्ये आपण क्लोराईडला ॲक्सेप्ट करू शकतो, बट त्याच्या बियॉन्ड करू शकत नाही. मग आपल्याला अर्ध्या तासानंतर 30 मिनिट्स नंतर ऑब्झर्वेशन करायचं आहे. आफ्टर दॅट जर ऑब्झर्वेशनमध्ये जे आपले नेस्लर सिलेंडर आहे जर अशा प्रकारे असणार, लाईकवाईज जो स्टँडर्ड आहे याच्यामध्ये टर्बिडिटी असणारच आहे. जर टेस्टची टर्बिडिटी हे स्टँडर्डपेक्षा जर जास्त असणार, जर डार्कर असतात ती नेस्लर सिलेंडर, तर आपला जो काही सॅम्पल आहे तो टेस्ट फेल झाला आहे, मीन्स याच्यामध्ये क्लोराईडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त प्रमाणात आहे आणि ती आपण टॉलरेट करू शकत नाही, ॲक्सेप्टेबल नाही आहे. आणि जर ऑब्झर्वेशनमध्ये जर सेकंड इमेज दिसत आहे अशा प्रकारे जर ऑब्झर्वेशन असणार तर मीन्स जे स्टँडर्ड आणि टेस्टचं जे काही टर्बिडिटी आहे ती सेम असली किंवा टेस्टची जर कमी असली तर हां ती ॲक्सेप्टेबल आहे. सो जो आपला सॅम्पल आहे तो लिमिट टेस्ट पास करतो क्लोराईडची. ओके, सो अगदी सिंपल आहे, फक्त आठवण काय ठेवायचं आहे आपल्याला की कुठले केमिकल्स आपण लिमिट टेस्टमध्ये यूज करतो. सो अशा प्रकारे तुम्ही जर व्हिज्युअलायझेशन केलं तर तुम्ही लिमिट टेस्ट कधीच विचारणार नाही. क्लोराईडची लिमिट टेस्ट तर अशाच प्रकारे आठवण ठेवा की याच्यामध्ये AgNO3 आणि नायट्रिक ॲसिड आपल्याला ॲड करायचं आहे 1 ml. ओके, सो दिस इज द ऑब्झर्वेशन फॉर अवर लिमिट टेस्ट ऑफ अवर क्लोराईड. आफ्टर दॅट
सेकंड लिमिट टेस्ट आहे लिमिट टेस्ट फॉर सल्फेट. सल्फेटची सुद्धा आपल्याला सेम लिमिट टेस्ट परफॉर्म करायची आहे, पण इथे केमिकल्स काही चेंजेस असतात. कुठले केमिकल्स यूज करायचे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ही जी टेस्ट आपण कशामध्ये परफॉर्म करणार आहे, नेस्लर सिलेंडरमध्ये. ठीक आहे, 50-50 ml चे नेस्लर सिलेंडर्स घ्यायचे आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड सम केमिकल्स. कुठले केमिकल्स आपल्याला ॲड करायचे आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बेरियम सल्फेट टाकायचं आहे 5 ml. आफ्टर दॅट हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आपल्याला 2 ml टाकायचं आहे. ठीक आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिडला अगदी सेन्सिटिव्हली ऑपरेट करायचं आहे कारण ते ॲसिड आहे. ओके, सो 2 ml हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकायचं, याला प्रॉपर मिक्सअप करायचं आहे. अगेन 2 नेस्लर सिलेंडर, एक स्टँडर्डसाठी आणि एक टेस्टसाठी. स्टँडर्डसाठी आपल्याला स्टँडर्ड पोटॅशियम सल्फेट टाकायचा आहे 1 ml, जो आपल्याला स्टँडर्ड असणार आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची इम्प्युरिटीज नाही आहे. आणि इम्प्युरिटीज आहे सल्फेटची तर ती टॉलरेबल लेवलपर्यंत, त्याच्या लिमिटपर्यंत आहे. आणि जो सॅम्पल आपल्याला टेस्ट करायचा आहे, हे डिटेक्ट आउट करायचा आहे, तो आपल्याला सॅम्पल नेस्लर सिलेंडरमध्ये टाकायचा आहे, प्रॉपर मिक्सअप करायचा आहे आणि व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे अप टू 50 ml. ठीक आहे, आफ्टर दॅट 30 मिनिट्स नंतर आपल्याला अगेन ऑब्झर्वेशन करायचं आहे, जसं आपण क्लोराईडच्या लिमिट टेस्टमध्ये केलं होतं, की जो आपला नेस्लर सिलेंडर आहे स्टँडर्डचा, याच्यामध्ये काहीतरी टर्बिडिटी असणार आहे कारण सल्फेट काहीतरी रिॲक्शन शो करतो विथ आवर बेरियम सल्फेट अँड हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके, सो ही जी काही टर्बिडिटी आहे, ही टर्बिडिटी आपल्या स्टँडर्ड सोबत आपल्याला कम्पेअर करायची आहे टेस्टची. ओके, जर टेस्टची जास्त प्रमाणात टर्बिडिटी असणार तर ऑब्व्हियसली हा जो आपला सॅम्पल आहे तो पास करत नाही लिमिट टेस्ट, तो फेल झालेला आहे. आणि जर जो आपला लिमिट टेस्टवाला नेस्लर सिलेंडर आहे याच्यामध्ये जर टर्बिडिटी कमी असणार तर ऑब्व्हियसली तो आपला लिमिट टेस्ट पास करतो. मला सांगा, आहे की नाही इझी? अगदी इझी आहे. आणि व्हिज्युअलायझेशन करून जर आपण कुठला टॉपिक जर लर्न करत असणार तोही आपल्या मातृभाषेमध्ये, तर तो आपल्याला अगदी इझी वाटतं. ठीक आहे, सो आय एम हिअर टू सॉल्व ऑल ऑफ युअर प्रॉब्लेम्स इन आवर मराठी लँग्वेज. ओके, सो this is the limit test for our sulfate. Now limit test for our iron, हे एक मोस्ट इम्पॉर्टंट लिमिट टेस्ट आहे. आयरनच्या लिमिट टेस्टसाठी आपल्याला काय करायचं आहे, अगेन 2 नेस्लर सिलेंडर घ्यायचे आहे. नेस्लर सिलेंडरमध्ये आपल्याला काय घ्यायचं तर सायट्रिक ॲसिड घ्यायचं आहे 2 ml. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड थायोग्लायकोलिक ॲसिड. थायोग्लायकोलिक ॲसिडचे फक्त आणि फक्त 2 ड्रॉप ॲड करायचे आहे, सेम स्टँडर्ड आणि सेम टेस्टमध्ये. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड अवर अमोनिया. अमोनियाच्या 1 to 2 ड्रॉप टाकायचे आहे टू मेक ॲसिडिटी, अल्कलाइनिटी सॉरी. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड अवर स्टँडर्ड आयरन सोल्युशन फॉर स्टँडर्ड नेस्लर सिलेंडर, जो आपल्याला 2 ml टाकायचा आहे. आणि टेस्टमध्ये जो काही आपला टेस्ट दिला आहे त्याचं जे काही सोल्युशन आहे ते 2 ml आपल्याला ॲड करायचं आहे. त्याला प्रॉपर मिक्सअप करायचं आहे आणि 50 ml पर्यंत व्हॉल्यूम मेकअप करायचं आहे नेस्लर सिलेंडरच्या. ठीक आहे, अगेन त्याला रेस्ट होऊ द्यायचं आहे रिएक्शन होण्यासाठी. आपण जे काही नेस्लर सिलेंडरमध्ये सायट्रिक ॲसिड आणि अमोनिया ॲड केला आहे तर हे आयरनच्या प्रेसिपिटेशनसाठी हेल्प करतं. सो इथे आपल्याला काही प्रमाणात प्रेसिपिटेशन शो होतं. अगेन सेम ऑब्झर्वेशन करायचं आहे आपल्याला की आपला जो स्टँडर्ड आहे, स्टँडर्डमध्ये काही प्रेसिपिटेशन दिसणार आहे. आता टेस्ट जी काही प्रेसिपिटेशन आहे ही जर हायर असली तर लिमिट टेस्ट पास झाली का तर नाही, लिमिट टेस्ट फेल झाली आपल्या सॅम्पलची. ओके, सो ऑब्झर्वेशन काय असणार आहे की दिस सॅम्पल इज फेल्स द लिमिट टेस्ट फॉर अवर आयरन. आणि जर जी टर्बिडिटी टेस्ट जी आहे ती जर कमी असणार किंवा त्याच्या लेवलची असणार स्टँडर्डच्या, तर तो जो काही पर्टिक्युलर सॅम्पल आहे पासेस द लिमिट टेस्ट फॉर अवर आयरन. ओके, सो अगदी सिम्पल आहे. आय नो तुम्हाला आता सिम्पल वाटत असणार आणि इंटरेस्टसुद्धा वाटत असणार त्या प्रॅक्टिकलमध्ये. सो दिस इज द लिमिट टेस्ट फॉर अवर आयरन. आफ्टर दॅट अनदर लिमिट टेस्ट इज द लिमिट टेस्ट फॉर अवर हेवी मेटल. ही एक मोस्ट इम्पॉर्टंट लिमिट टेस्ट आहे. जनरली आपण परफॉर्म करतो हेवी मेटल्सची. हेवी मेटल्समध्ये काय करायचं आहे आपल्याला तर सेम 2 नेस्लर सिलेंडर घ्यायचे आहे. मग त्यामध्ये रिएजंट कुठले कुठले टाकायचे आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हायड्रोजन सल्फेट टाकायचं आहे 10 ml. हायड्रोजन सल्फेट नंतर आपल्याला ॲसिटिक ॲसिड टाकायचं आहे 2 ड्रॉप्स. ओके, 2 केमिकल्स टाकले. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड स्टँडर्ड्समध्ये स्टँडर्ड सॅम्पल टाकायचा आहे, तो आपला स्टँडर्ड लीड सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, जो आपल्याला 2 ml टाकायचा. आणि टेस्टमध्ये काय टाकायचं तर टेस्ट सॅम्पल जो आपल्याला दिलेला आहे प्रॅक्टिकल परफॉर्म करताना. ठीक आहे, तो टाकला. त्यानंतर आपल्याला प्रॉपर मिक्सअप करून व्हॉल्यूम मेकअप करायचा आहे आणि त्याला स्टेडी करायचं आहे फॉर 30 मिनिट्स. 30 मिनिट्स नंतर आपण काय ऑब्झर्वेशन करणार आहे, अगेन जी टर्बिडिटी आहे, प्रेसिपिटेशन आहे, त्याला आपल्याला कम्पेअर करायचं आहे. ठीक आहे, जर स्टँडर्डपेक्षा जास्त जर असणार टर्बिडिटी तर तो लिमिट टेस्ट फेल होतो आणि कमी जर असणार तर लिमिट टेस्ट पास होतो. ओके, सो दिस इज द लिमिट टेस्ट फॉर अवर हेवी मेटल. आफ्टर दॅट द लिमिट टेस्ट ऑफ अवर लीड. ही आपली फायनल लिमिट टेस्ट आहे. आणि लिमिट टेस्ट लीड जी आहे जरा कॉम्प्लेक्स आहे का तर ही आपण नेस्लर
सिलेंडरमध्ये परफॉर्म करत नाही, तर यासाठी आपण सेपरेटिंग फनेल यूज करतो. सेपरेटिंग फनेल तुम्ही तुमच्या लॅबमध्ये बघितली असणार. ठीक आहे, एक अशा प्रकारे सेपरेटिंग फनेल असते ज्याच्यामध्ये 2 लेअर आपण सेपरेट आउट करू शकतो. एक ऑइल फेस आणि वॉटर फेस इझिली सेपरेट आउट करू शकतो. सो यामध्ये आपण भरपूर असे केमिकल्स टाकायचे आहे, भरपूर अशी प्रोसिजर करायची आहे. सो ही जी लिमिट टेस्ट असतात थोडी लेंदी असते. यामध्ये काय करायचं आहे, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू ॲड अवर 6 ml अमोनियम सिट्रेट. ठीक आहे, दोन्हीमध्ये यामध्ये सुद्धा आपल्याला 2 सेपरेटिंग फनेल लागणार आहे, एक फॉर अ टेस्ट अँड फॉर अवर स्टँडर्ड. दोघांमध्ये जे काही सॅम्पल्स आहे केमिकल्स आहे सेम असणार आहे, फक्त जे स्टँडर्ड आहे स्टँडर्डमध्ये स्टँडर्ड कंपोनंट आपण ॲड करणार आणि टेस्टमध्ये जो काही आपल्याला परफॉर्म करायचा आहे तो आपण ॲड करणार. ठीक आहे, सो केमिकल्स कुठले कुठले आहेत, तर अमोनियम सिट्रेट 6 ml. आफ्टर दॅट पोटॅशियम सायनाइड. पोटॅशियम सायनाइड हा 2 ml असतो. दॅट वी हॅव टू ॲड हायड्रोक्झॅलामाइन हायड्रोक्लोराईड, तो आपल्याला 2 ml टाकायचा आहे. फिनॉल टाकायचा आहे 2 ड्रॉप. ठीक आहे, आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड अमोनिया. सो याच्यामध्ये भरपूर असे केमिकल्स आपल्याला ॲड करायचे आहे. आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड अवर स्टँडर्ड सॅम्पल, स्टँडर्ड लीड सोल्युशन, आणि त्याला प्रॉपर मिक्सअप करायचं आहे स्टँडर्डमध्ये, आणि टेस्टमध्ये जो काही आपला सॅम्पल आहे तो टाकायचा. ठीक आहे, आफ्टर दॅट वी हॅव टू ॲड डायथायोजन 5 ml. जेव्हा आपण डायथायोजन ॲड करतो तर जो काही आपलं सोल्युशन आहे कम्प्लिटली ते ग्रीन होतं. ठीक आहे, सो म्हणून मग मी इथे तुम्हाला ग्रीनिश दाखवलं आहे. सो जो काही सॅम्पल आहे तो ग्रीन होतं, आणि ग्रीन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये अगेन 30 ml नायट्रिक ॲसिड टाकायचं आहे आणि त्याला प्रॉपर असं शेक करायचं आहे फॉर 30 मिनिट. ठीक आहे, तुम्ही मशीनचा यूज करू शकता किंवा मॅन्युअली सुद्धा त्याला तुम्ही 30 मिनिट्स शेक करू शकता. आफ्टर दॅट शेक झाल्यामुळे काय होणार, त्याच्यामध्ये एक क्लोरोफॉर्मची लेअर फॉर्म होते. ठीक आहे, अप्पर साईडला जी लेअर आहे ती क्लोरोफॉर्मची लेअर असणार आहे. ही लेअर फॉर्म झाल्यानंतर वी हॅव टू ॲड ॲसिड सोल्युशन. ठीक आहे, 5 ml डायथायोजन सोल्युशन त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. कधी, जेव्हा क्लोरोफॉर्मची लेअर सिंथसाइज झालेली असणार. अगेन 4 ml अमोनियम सायनाइड टाकायचं आहे अँड अगेन त्याला 30 मिनिटसाठी शेक करायचं आहे. अँड देन आफ्टर 30 मिनिट्स आपल्याला जे काही ऑब्झर्वेशन आहे ते बघायचं आहे. आता इथे जो काही आपला सॅम्पल आहे मग तो स्टँडर्डचा आणि टेस्टचा, तर त्याचं जे काही कलर आहे तो चेंजेस झालेला असणार. तो आपल्याला रेडिश कलर भेटणार. आधी ग्रीन होता, रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर एक रेडिश आपल्याला पीपीटी कलर शो होतो सेपरेटिंग फनेलमध्ये. आता स्टँडर्डची जे काही कलर आहे, इंटेन्सिटी ऑफ कलर आहे, जर टेस्टची इंटेन्सिटी जर कमी असणार तर ती लिमिट टेस्ट लीडची पास झाली. बट टेस्टची जर इंटेन्सिटी जास्त डार्कर असणार, रेडिश असणार, तर ती जी काही लिमिट टेस्ट आहे ती फेल होते. ओके, सो अगदी सिम्पल आहे ही जे काही प्रोसिजर. तुम्हाला आय थिंक व्हिज्युअलायझेशनमुळे अगदी इझी झाले असणार. नोट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होणार. आणि जर माझा लेक्चर आवडत असणार तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. टिल देन बाय बाय.